हे हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉग डे 830 डे चॅलेंजमध्ये. तर आज आमच्याकडे आहे श्रावण स्पेशल सुवासनी जेवण कार्यक्रम पुरणपोळीचा. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि कसा वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता इथं चालू आहे पूर्ण आई उठली की अद्वैतला कसं समजतं, अद्वैत पण लगेच उठून बसतो. उठलेलंच आहे बघा, मी उठले तर का उठला. आणि इथे चालू आहेत भजी तळायला. जसं तर श्रावण महिन्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात दानधर्म आणि जे काही धार्मिक कार्य आणि जे सुवासनी किंवा व्रतवैकल्य पूजा यासाठी ना श्रावण महिन्यात स्पेशल विशेष मानला जातो. तर या महिन्यातून आमच्याकडे सुवासनी असतात. तर म्हटलं चला हा ब्लॉग तुमच्यासोबत नक्की शेअर करायला पाहिजे. तर इथे छान छान भजी तळून घेत आहे मी. याच्यानंतर करायच्या आहेत पोळ्या आणि पहिला गोडाचा नैवेद्य आहे हा अग्निदेवतेसाठी. तर असा हा अग्निदेवतेसाठी नैवेद्य मला हे माहीत नव्हतं ॲक्च्युली, पण आमच्या आत्याने सांगितल्यापासून मी पण हा अग्निदेवतेला असा नैवेद्य अर्पण करते. आणि त्याच्यानंतर बघा पोळी एकदम तंबट पिवळसर मस्त गोड पोळ्या केलेल्या आहेत. घरात सर्वांना आवडतं, त्याच्यामुळं मुलं पण आवडीने पोळ्या खातात. सर्वांना खायची सवय आहे तर मुलं पण आवडीने पोळ्या खातात. तुम्हाला आवडते का पुरणपोळी? महाराष्ट्रीयन डिश आहे. तर आवडते का तुम्हाला पुरणपोळी? कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता इथे पटपट पोळ्या करून घ्यायला चालू आहे. स्वयंपाक तर भरपूर आहे, त्याच्यात 3 लहान मुलं आहेत. सर्वांना हँडल करत करत स्वयंपाक चालू आहे. पुरणपोळी, त्याच्यानंतर ही नवीन ताटं वाट्या आणि याच्यामध्ये मस्त फुल भरलेलं ताट, म्हणजे एकदम छान तृप्त होतं ते ताट बघितलं की. तर हॉलमधील सर्व आवरून घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलेलं आहे घरी जेवणासाठी. ही आहे कटाची आमटी, येळवणीची आमटी पण म्हणतात त्याला. इथं आहे गुळवणी, ज्यांना पोळीवर दूध आवडत नाही त्यांच्यासाठी गुळवणी. आणि ही आहे आंबील. आंबील काय असते माहीत आहे का? कमेंट करा. आणि पोळ्या, त्याच्यानंतर मस्त हा चिकट भात केलेला आहे. भात आणि आमटी हे तर फेवरेट आहे आमचं. आणि याच्यानंतर भजी, खीर. आता चला हॉलमध्ये सर्व आवरून घेतलेलं आहे, पण मुलं असं मध्ये मध्ये येऊन पसारा करतात. अंथरून बसकर टाकायचं होतं पण अद्वैत सारखं मध्ये आधी करत होता. तरी पण पटपट आवरून घेतलं. निकिताने खूप हेल्प केली पटपट आवरण्यामध्ये. त्याच्यामुळे दोघे असल्यामुळे स्वयंपाक पण लवकर होतो, कामे पण लवकर उरकतात. चला आता पटपट अंथरून घेते. पुरणपोळीचा स्वयंपाक, नवीन ताटं वाटे बसायला मस्त छान असं भरलेलं ताट हे बघूनच ना खरं तर अर्ध पोट भरतं. आणि हल्ली फार जणांना तर पोळी आवडत नाही, पण आमच्या घरात विशेष आहे, सर्वांना पोळी आवडते आणि मुलं पण तितकेच आवडीने खातात. आणि आता चला ताटाच्या कडेने मस्त छान रांगोळी काढून घेते. अद्वैत होता खेळण्यामध्ये गुंग आणि ध्रुव गेला होता शाळेला, त्याच्यामुळे माझी कामे पटपट आवरली. नाहीतर दोघे पण जेव्हा एकत्र असतात, घरी असतात, त्यांचा इतका दंगा चालू असतो की अजिबात कामं आवरत नाही आमची. दिवसभर सर्व हॉलमध्ये पसाराच असतो. आणि चला आता ताटं पण रेडी करायला घेतलेली आहेत. किती छान दिसत आहेत ना, खीर, भात, आमटी नवीन ताटामध्ये असं भरलेलं जेवण. खरंच अन्न हे पूर्णब्रह्म का म्हणतात ना, खरंच हे पुरणपोळीच्या जेवणाकडे बघून समजतं. तर चला आता असं सर्वांना छानपैकी जेवायला वाढलेलं आहे. जेवण तर मस्त निवांत पोट भरून झालं आणि आता आम्ही खात आहोत सुवासनीचं मानाचं वेड्याचं पान. तर कसा वाटलं ब्लॉग? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.